नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण महत्त्वाचा प्रश्न आपण शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो पंतप्रधान फसल विमा योजना आहे त्या योजनेची तक्रार आपण कशी नोंदवू शकतात, आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आता आपली तक्रार आपण कधी करायची, म्हणजे आपण जो पीक विमा भरला आहे ते क्लेम आपण कधी करणार आहोत, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. आता हा क्लेम कधी करायचा आहे, म्हणजे नैसर्गिक आपत्ती आली, पाऊस, दुष्काळ किंवा नुकसान झालेल्या कीडनुसार किंवा तुमच्या ज्या रोगानुसार किंवा तुमच्याकडं गारपीट झाली असेल किंवा ढगफुटी झाली असेल तर तुम्ही हा क्लेम करू शकता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा क्लेम कधी करायचा आहे, म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे 72 घंट्यामध्ये तुम्हाला हा क्लेम करणं महत्त्वाचं आहे. आता जाणून घेऊयात आपण जी पीक विमा आहे ती तक्रार आपण कशी करू शकतात. आणि व्हिडिओच्या शेवट महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या महत्त्वाच्या सूचना तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करा. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला OTP येईल आणि तो OTP तुम्हाला एंटर करायचा आणि एंटर करून तुम्हाला व्हेरीफायवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन तुम्हाला क्लिक करायचं. म्हणजे तुम्हाला तिथे क्लिक करायचे 2 नंबरचं ऑप्शन आहे. तुम्हाला परत स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि तालुका, रिन्यू, सर्कल, ग्रामपंचायत जेवढे जे ऑप्शन असेल तुम्हाला सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर तुम्हाला क्रॉप डिटेल तुम्हाला सिलेक्ट करायचं. तुमचं कोणतं पीक आहे, त्यामध्ये मी तूर आहे तर ते 1 नंबरला तूरचं ऑप्शन आहे. तुम्ही कपाशी किंवा कांदा जे असेल तुमचं ते पीक तुम्ही सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खासा नंबर टाकायचा आहे. खासा नंबर तुम्हाला कसा हे करायचं तुम्ही बघू शकता. तुम्हाला तिथं नॉन लोन इन किंवा लोन इन तुम्ही इथे नॉन लेनिंग करू शकता किंवा हे करू शकता. त्यानंतर तुम्हाला आपल्या पिकावरती जायचे, तिथे फोटो आपल्याला 4 फोटो एंटर करायचे. 10 सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला तिथे काढायचा आहे आणि तो लाईव्हमध्ये सेव्ह नेक्स्ट बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉस लेवल, म्हणजे जे तुमचं कधी लॉस झालं आहे, तुमचं इंडिव्हिज्युअल आहे का मल्टिपल आहे, तुम्ही फार्म हाऊस करू शकतात. मी इंडिव्हिज्युअल फार्म केलेला आहे. स्टँडर्ड क्रॉपमध्ये तुम्ही किती तारीख आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात. सिलेक्ट केल्यानंतर मी 12 तारीख सिलेक्ट केलेली आहे. तर 12 तारखेला हे अतिवृष्टीचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे आता तुम्ही आज जर फॉर्म भरत असाल किंवा म्हणजे आता जर तुम्ही आज फॉर्म भरत असाल तर तुम्ही 3 दिवसाची किंवा कालची किंवा परवाची तारीख अशी तुम्ही एंड टाकायची. त्यामध्ये तुम्ही कमेंट करा, पावसामुळे गारपिटीमुळे काहीतरी नुकसान झाले आहे. बरं, त्यामध्ये तुम्ही सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा पूर्ण जो डाटा आहे तो तुमचा जो डाउनलोड होऊन तुम्हाला तो सेव्ह केला जाईल. आता तो सर्व अपलोड केल्यानंतर तुम्हाला फोटो वगैरे व्हिडिओ तुमचे पूर्ण झाले असेल ना, रिवॉर्ड इंटिमेशन तुम्हाला रजिस्टर सक्सेसफुल आलेलं असेल. यामध्ये तुम्हाला प्रोसेसमध्ये आता इन प्रोसेसमध्ये पण दाखवेल. ज्यावेळेस तुमचा कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्ही कंप्लीट तुम्हाला हा तुम्ही हे करू शकतात. आता बघूयात आपण यामध्ये इन प्रोसेसमध्ये आहेत. आधी इन प्रोसेसच्या नंतर काही याच्यानंतर प्रोसेस झाला की तुम्हाला कंप्लीटमध्ये तुमचा हा दिसून जाईल. त्यानंतर तुम्ही क्लाइम करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच व्हिडिओ बरोबर आपण भेटत राहू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.